नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? तर तुमचे स्वागत आहे संध्याज लाईफ या चॅनलवरती. आणि तुम्हाला सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज याच निमित्ताने मी व्हिडिओ बनवते, कारण की ड्युटीमुळे व्हिडिओज बनवता आले नाहीत. तर आज हे निमित्त पण होतं, तर चला म्हटलं थोडेसे आपले अनुभव तुमच्याशी शेअर करावे. तर परवा एक 6 दिवसाखाली एक आजी आल्या होत्या माझ्याकडे. तर त्यांचं 5 दिवसाचं काम होतं. तर अगोदर तर मी त्यांना नाहीच म्हटलं. तर खूप त्यांनी म्हणजे खूप रिक्वेस्ट केली, खूप गयावया केली, नाही असं तसं म्हटल्यावर मी तयार झाले. आणि त्याच्या बदली मला मोबदला पण मिळणार होता. तर ठीक आहे म्हटलं, चला थोडीशी हातभार तर लागेल. मग ठीक आहे म्हटलं, करूत आपण. मग एक सगळं बोलणं वगैरे झालं. 5 दिवस झाले, ते काम पूर्ण झालं. मग मी त्यांना म्हटलं की ते काम झाल्यानंतर पण आजी काय बोलल्या नाहीत मला. निघाले आजी त्यांचं काम झाल्यावर. तर मी त्यांना आठवण करून दिली की बाबा हे असं असं होतं. तर त्या म्हटल्या, अक्षरशः सुरुवातीला त्यांचं बिहेवियर कसं होतं, खूप म्हणजे खूप गयावया करत होत्या. आणि ज्या दिवशी पूर्ण काम झालं त्या दिवशी त्यांचं बिहेवियर बघण्यासारखं होतं. त्या मला म्हटलं की नाही नाही, संध्याकाळची वेळ आहे, मी माझी लक्ष्मी देत नाही. बरं ठीक आहे म्हटलं, जाऊ द्या, म्हातारा माणूस, आपण समजून घ्यावं. ठीक आहे म्हटलं. मग त्या गेल्या. त्या दिवशी तर काय त्यांनी हे दिलंच नाही. ठीक आहे म्हटलं, जाऊ द्या. पण मी त्याच्यातून मला एक धडा शिकायला मिळाला की बघा, माणसाची गरज असल्यावर माणूस हातापाया पण पडतो. तो समोर व्यक्ती मोठी आहे लहान आहे बघत नाही, त्याची गरज भागवून घ्यायची असते. तर ती व्यक्ती किती म्हणजे मजबूर आहे असं दाखवते आपल्याला, आणि आपण विश्वास ठेवतो त्या व्यक्तीवरती. आणि जेव्हा हेच काम होतं ना त्यांचं, तर त्यांचे बिहेवियर किंवा त्यांचं जे तेवर असतं ना, ते बघण्यासारखं असतं. बाबा म्हटलं, आपण आहे ना की समोरच्यावर विश्वास ठेवतो आणि समोरचा आपल्याला धोका देऊन जातो, हे असं असतंय. त्याच्यामुळे ना हे पण गुरुच आहेत आपले. छोट्या छोट्या अनुभवातून आपल्याला शिकवून जातात. जे ज्ञान आपल्याला शाळेत शिकवलं जातं त्याहीपेक्षा मोठं मोठं ज्ञान आपल्याला ना रोजच्या अनुभवातून भेटत असतं. खरंच म्हणजे एक एक अनुभव एवढे चांगले येतात लोकांकडून, एक एक अनुभव एवढे कटू असतात ना की आयुष्यभर ते विसरले जात नाहीत. आणि एकदा मी गावी चालले होते माझ्या. तर गावी जाताना गाडीला खूप गर्दी होती. तर गर्दी खूप असल्याने उभंच राहावं लागलं. तर ते जे कंडक्टर साहेब होते ना, तर ते अक्षरशः म्हटले, तुम्ही बसा इथं. मी म्हटलं नाही नाही, राहू दे, मी उभं राहते. तर नाही म्हटले, बसा तुम्ही. मग मी माझ्या मुलाला घेऊन बसले. खूप रिक्वेस्ट केल्यावरती मी बसले. म्हटलं बाबा हां, कुठंतरी अजून माणुसकी शिल्लक आहे. आज कोण म्हणजे ओळख नाही, काय नाही, आज ते आपल्याला बस म्हणतात. खरंच म्हणजे मला खूप बरं वाटलं की तेव्हा त्यांनी स्वतः उभं राहिले आणि आम्हाला बसवले. म्हणजे अजूनही माणुसकी शिल्लक आहे. तर हे असे चांगले अनुभव असतात, कटू अनुभव असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझं एक, जिथं मी ड्युटीला होते ना, तिथला अनुभव मला तुम्हाला शेअर करावा वाटतो. तो अनुभव आयुष्यातला खूप कटू आहे. कारण की त्या अनुभवामुळे किंवा त्याच्यामुळे ना माझं आयुष्य अक्षरशः बरबाद झालं, अक्षरशः रस्त्यावर आलं. तो अनुभव मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. तर ज्या ठिकाणी मी ड्युटीला होते, तर मी नाव घेत नाही, ती एक नावाजलेली संस्था आहे. तर तिथं मी जवळजवळ तुम्हाला सांगते 13 वर्ष जॉब केले. आणि 13 वर्ष जॉब जो केला ज्या संस्थेत, त्या डिपार्टमेंटमध्ये 13 वर्ष म्हणजे जोक नाही आहे. 13 वर्ष मी तिथे होते. का होते? तर माझं जी सेवा होती किंवा माझं जे काम होतं ते बघूनच तुम्ही मला तिथं त्या डिपार्टमेंटमध्ये ठेवलं ना. यात काही म्हणजे माझ्याकडून तर जेवढं शक्य होईल ना तेवढं मी आहे ना प्रामाणिकपणे काम करत होते, कष्ट करत होते. अक्षरशः तुम्हाला सांगते, कधी कधी एवढी ड्युटी हेवी जायची, तर नेलेला डबा सुद्धा मला खायला भेटायचा नाही. मी एवढं स्वतःला वाहून घेतलं होतं त्याच्यामध्ये. असं भीत भीत पण काम करायचं. आणि खरंच मी माझं जे काम केलं ना, खूप प्रामाणिकपणे केलं. पण तिथं एक असा अनुभव आला की जे काय असतात ना आपल्या अवतीभोवती चमचेगिरी करणारी लोक, आणि आपली पण चूक असते, आपण जे आपलं पर्सनल लाईफ त्यांना शेअर करतो ना, तर त्याचा परिणाम तिथं कामाच्या ठिकाणी पण होतो. जे चमचेगिरी करणारे असतात ना, आता खूप
खूप वाईट येते तोंडाला, पण मी नाही बोलणार त्यांना, कारण ते पण एक गुरुच असतात आपल्याला, आपली लायकी दाखवणारे. तर ते लोक ना एवढी चमचेगिरी केली की खरंच बोलणार, तुम्ही प्रामाणिकपणे काम करताना तुमचं काही व्हॅल्यू नसतं. जे चमचेगिरी करणारे, पुढं करणारे लोक असतात ना, आज त्यांना व्हॅल्यू आहे. जे तिथं आग लावायची कामं करतात पर्सनल लाईफ घेऊन, की हिला कोणी किंमत देत नाहीये, तर त्याचा परिणाम तिथंही होतो. तर ही लोक आहे ना, तिथं आपलं एवढं बॅड इम्प्रेशन पाडतात ना, खरंच तुम्हाला सांगते, कधी असं आपलं पर्सनल लाईफ शेअर करत जाऊ नका. तर त्या चमच्यांमुळे ना माझं जे रुटीन होतं ना ड्युटीवरचं, तर ते सगळं विस्कळीत झालं त्यांच्या आग लावण्यामुळे. आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे, डोळे झाकून विश्वास ठेवल्यामुळे ना आज माझं जीवन खरंच, त्याची चुकीची संगत होती ना, खरंच खूप बरबाद झालं. त्या लोकांनी मला अक्षरशः असं कचरा उचलल्यासारखं उचलून असं त्या डिपार्टमेंटमधून काढून टाकलं. ठीक आहे, कसं आहे की एक जीव गुंतला होता तिथं खूप, म्हणजे एक, आता ते तुम्ही जर त्यातून गेला असेल तर तुम्हाला ते कळेल की एका ठिकाणी जर आपला जीव गुंतला असेल ना, तर तो एक्सपिरियन्स, तो अनुभव काय असतो. खूप रडले मी तेव्हा की बाबा असं का झालं. खूप म्हणजे खूप वाईट अनुभव होता तो माझ्या आयुष्यातील. त्या अनुभवामुळे माझं लाईफ पूर्ण चेंज झालं. खरंच खूप, म्हणजे आयुष्याला पूर्णपणे वळण लागलं होतं तेव्हा. तर मी सावरलं स्वतःला त्याच्यातून, पण त्याच्यातून एक धडा शिकायला मिळाला की बाबा डोळे झाकून कोणावर विश्वास नाही ठेवायचा. आणि प्रामाणिकपणे जे कष्ट करतो, तर लोक फक्त गरजेपुरतं आपल्याला बघतात. जेव्हा वेळ येते ना, त्यांना काही आपली किंमत नसते. जे बोलतो ना, जो म्हणजे तुम्ही काम करा अथवा करू नका, पण तुम्ही जर बोलत असाल ना, तर तुमचं दगडही विकला जातो, असं म्हणतात ना, म्हण आहे ती. आणि जो बोलत नाही ना, त्याचं सोनं पण विकलं जात नाही. म्हणून जो परफॉर्मन्स आहे ना तुमचा, पडद्यासमोर पाहिजे. पडद्याच्या मग तुम्हाला कितीही काही केलं ना चांगलं, कोणी विचारत नाही. तो माझ्या आयुष्यातील अनुभव आहे. आणि तिथं जे जे सगळे होते ना, तर खरंच मी त्यांना आहे ना मनापासून धन्यवाद मानते की तुम्ही मला माझी जागा दाखवलं, माझी लायकी दाखवली आयुष्यातील, की एका जागेत जीव गुंतवून काही उपयोग नसतो. त्याचे परिणाम खूप खूप म्हणजे खूप वाईट होतात. त्यामुळे त्या लोकांनी मला रस्त्यावर आणलं. मी तो जो अनुभव आहे ना, तो खरंच आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि म्हणजे मला सांगायचं एकच की हे असे कटू अनुभव असतात की माणूस आयुष्यभर विसरत नाही. आणि तो अनुभव म्हणजेच आपला खरा गुरु असतो. की थोड्या वेळासाठी वाईट वाटलं, आपण पूर्ण मानसिकता ढासळली, पण जगायचं कसं, किंवा लोकांचे चेहरे कसे असतात, समोर एक पाठीमागे एक, किती किती वाईट तऱ्हेची लोक असतात, किती जळकी लोक असतात, आणि ते जळत असतात आपल्यावरती, हे कळतं. आणि हे गुरु जे असतात ना, ते खरंच आयुष्यात आपल्याला आपली जागा दाखवतात आणि जगायचं कसं ना हे शिकवतात. भले ते वाईट जरी असले ना, त्याच्यातून अनुभव येतो. त्यामुळे हे असे धडे आहे ना अनुभवातूनच येतात. तर असे भरपूर अनुभव आहेत. घरात तर त्याच्यापेक्षा वाईट अनुभव होते, समोर गोड आणि पाठीमागे निंदा, असे भरपूर गुरु आहेत आयुष्यात. तर त्यांनाही माझ्याकडून आवर्जून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आयुष्यात जगायचं कसं ते शिकवलं त्याच्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि खरंच तुमचे जे रंग आहेत ते आयुष्यात कधीच विसरणार नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि काही चुकलं तर माफ करा. धन्यवाद.